Brought to you by Independence. आज इंडिपेंडेंस स्पेशल खाना बनेगा घर पे, क्योंकि इसके है कण-कण में स्वाद, कण-कण में भारत। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। स्वतः उज्ज्वल निकम आपल्या सोबत आहेत। सर, ज्या पद्धतीचा जनक्षोभ आपल्याला या घटनेनंतर महाराष्ट्रभरात नव्हे तर देशभरात पाहायला मिळतोय, सगळ्यांच्या नजरा आता या खटल्यावरती असणार आहेत। प्रथम प्रायोरिटी तुमची काय असणार आहे केस हातात घेतल्यानंतर? साहेब की सरकारी वकिलाचं काम हे एकदा तपास यंत्रणेने तपास करून, गुन्ह्याचा तपास करून आरोपपत्र दाखल केल्यानंतर सुरू होतो। आणि आता तपास यंत्रणेला या बाबतीत किती वेळ लागतो हे आपल्याला बघायला पाहिजे। आज त्याचं मला निश्चितपणे सांगता येणार नाही। आरोपपत्र दाखल व्हायला साधारण आणखीन किती वेळ जाईल असा अंदाज आहे तुमचा? आणि फास्ट ट्रॅक वरती जेव्हा केस घेतली जाते असं म्हणतात, त्यावेळेस नेमकं किती वेळात ती केस निकाली काढायची असते? सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता आणि वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी नियुक्त केले असल्याने तपास अधिकारी म्हणून मला खात्री आहे की या गुन्ह्याचा तपास तातडीने केला जाईल, आरोपपत्र लवकर दाखल केलं जाईल आणि त्यानुसारच ही खटल्याची सुनावणी आम्ही लवकर सुरू करू। सर, परंतु विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तुमच्या नियुक्तीला आक्षेप घेतलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या शाळेमध्ये ही घटना घडली त्या शाळेचे ट्रस्टी हे एका विशिष्ट पक्षाचे आहेत आणि त्याच पक्षातनं तुम्ही लोकसभा निवडणुकीला रिंगणात उतरलेला होता, त्यामुळे न्याय मिळेल की नाही अशी शंका ते व्यक्त करत आहेत। मला वाटतं अभ्यास त्यांचा फार कच्चा आहे, कारण अजून आरोपपत्र कोणाच्या विरुद्ध दाखल झालेलंही नाही। पोलीस तपास सुरू आहे। तपास यंत्रणेने काय तपास करतात याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। सरकारी वकील कधी तपास करत नसतो। सरकारी वकिलाचं कामकाज हे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर असतो। त्याच्यामुळे अशी भीती बाळगण्याचं त्यांना कारण नाही। त्यांना एकच सांगतो आपल्या माध्यमातून की मग तो आरोपी कुठेही असो, कोणत्याही पक्षाशी संबंधित निगडीत असो, सदस्य असो, काही असो, जोपर्यंत उज्ज्वल निकम सरकारी वकील म्हणून खटल्यात आहे तोपर्यंत माफी कुणालाही नाही। आणि त्यांना याची माझ्या स्वभावाची पूर्ण कल्पना आहे, कारण त्यांचं केंद्रात सरकार होतं, राज्यात सरकार होतं। एका सिने अभिनेत्याला वाचवण्याचे किती त्यांच्या श्रेष्ठींनी आटोकाट प्रयत्न केले होते, परंतु मी ऐकलं का? मी सोडलं का? त्यांना चांगल्या वर्तूंच्या बॉन्डवर सोडलं का? नाही ना। मग याचं कुठेतरी पोटदुखी आज दिसते। त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका म्हणा। जेव्हा तुमचं दोघीकडे होतं 93च्या बॉम्बस्फोटामध्ये तुमच्याच सरकारचे नाही, जे दुसरे आणखी विरोधी पक्षांचे सर्वे सर्वा महाराष्ट्रात देखील होते, त्यांचा प्रेमाचा उन्हाळा सगळ्यांना माहिती आहे। पण मी ऐकलं का? चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवर त्या अभिनेत्याला सोडलं का? नाही ना। 7 वर्ष शिक्षा झाली, 5 वर्ष तुरुंगात भोगावं लागले पुजुंगाला। त्याच्यामुळे त्यांना याची कल्पना आहे, परंतु वय झाल्यामुळे विसरून जात असतील, म्हणून हे आठवण करून देण्याचा प्रपंच। पण 26/11 दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सुद्धा असेच काही गंभीर आरोप तुमच्यावरती करण्यात आले होते। असं म्हणण्यात आलेलं होतं की तुम्ही काही माहिती जी आहे ही लपवलेली होती। म्हणून मी सांगितलं ना, अभ्यास कच्चा आहे, होमवर्क कच्चा आहे। कारण असं आहे की 26/11च्या हल्ल्यात सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे निकालपत्र स्पष्ट झालं आहे की अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांच्या गोळीबारात करकरेजी कामटे यांचं निधन झालंय। ही बाब सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ, ज्याविषयी आज पाकिस्तानमध्ये शंका उपस्थित केली जात नाही, तेथे आमचेच हे राजकारणाप्रती मी उभा म्हणून तशी शंका उपस्थित करतात। आणि त्याला आधार काय? एका माजी पोलीस अधिकाऱ्याने लिहिलं म्हणून। वा रे वा। म्हणजे कॉपी करायची, तीही कॉपी अर्धवटपणे ऐकायची, उच्चारायची, हा अभ्यास म्हणत नाही, सामान्य माणसाची कळवळ म्हणत की तुम्हाला। आणि तसं असतं तर तुमच्याच पक्षाने तुमचा पल्ला का झाडून टाकला? तुमच्याच पक्षाने तुमच्याशी त्यावेळेला घटस्फोट घेतला आणि जाहीर निवेदन दिलं की आमची ही भूमिका नाही, त्यांची ती व्यक्तिगत भूमिका आहे। आपण एकाकी पडलात। काय झालं? आम्ही उत्तर दिलं नाही त्याला, कारण प्रत्येक आरोपीला, प्रत्येक तुमच्या अवाजवी बेताल बेछूट आरोपांना उत्तर देण्यासाठी आम्ही बांधलेलं नाही।
परंतु तुमचं जे प्रोफेशन आहे आणि जी पॉलिटिकल आयडियोलॉजी आहे याची कुठेतरी सरमिसळ होईल आणि त्याचा परिणाम या संवेदनशील केसवर होईल अशी शंका उपस्थित करण्याइतपत जर वक्तव्य केली जात आहेत तेही ऑन रेकॉर्ड केली जात आहेत तर काय वाटतं तुम्हाला याबाबत तुम्हाला प्रतिक्रिया तुम्ही काय द्याल? मला काही वाटत नाही, मला काही वाटत नाही, कारण मला माहिती आहे की यांना ढचं ठ कळत नाही, परंतु आरोप करणं हे फक्त कळतं आणि तुम्ही प्रसारमाध्यम अशा आरोपांना प्रसिद्धी देतात. अरे 45-46 वर्षामध्ये मी आतापर्यंत फक्त गुन्हेगारांच्या विरुद्ध लढलोय. तुमच्याच पक्षाचे वकील, वरिष्ठ वकिलांनी किती गुन्हेगारांना वाचवलेलं आहे. आम्ही वाचवलं. आम्ही समाजाप्रती लढतो, सोसायटी करता लढतो, आम्ही गुन्हेगारांच्या विरुद्ध लढलो. पण आम्हाला ही टिमटिमी वाजवावीशी वाटत नाही, कारण लोकांना माहिती आहे. आणि म्हणूनच लोक असा जेव्हा प्रकार होतो तेव्हा एकमुखी मागणी करतात. ही काही महाराष्ट्रात कालच्या प्रकरणात पहिल्यांदा मागणी माझी झाली नव्हती, अनेक वेळा झालेली आहे. पण या प्रकरणाचं या निमित्तानं कुठेतरी राजकारणासाठी वापर केला जातोय किंवा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होतो असं वाटतं आपल्याला? असं आहे की त्यांचा प्रयत्न हाही असावा. अशा बेछूट आरोपामुळे मी नर्वस व्हावं, खटल्यातून मी घोषणा करावी मला खटला चालवायचा नाही, कारण आरोपीला मग जेणेकरून फायदा होईल. आरोपी सुटले की सरकारवरती परत टीका करायची. त्यामुळे हे राजकारण थांबवा. लहान बालिकांच्या बद्दलचा आपल्याला प्रश्न आहे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. आपल्याला कायद्यामध्ये या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर काय दुरुस्ती करता येईल, शाळेच्या प्रशासनाने काय चुका केलेल्या आहेत, त्यांना त्याच्याबद्दल पोक्सो खाली कसं काय आणता येऊ शकतं का, या दृष्टिकोनातून विचार मंथन झालं पाहिजे. अशी काही सूचना, विधायक सूचना आली तर मी अवश्य त्याचं स्वागत करेल. पण अशी सूचना देणं इतकं तुमचा अभ्यासच नाही. पण विरोधी पक्ष सातत्याने म्हणतोय की मागच्या 2 वर्षात या सरकारनं साधारण 2 डझनभर अशा SIT नेमल्या, फास्ट ट्रॅक कोर्टात केसेस चालवल्या, परंतु त्याचा कुठलाही निर्णय किंवा काहीही परिणाम राज्याला पाहायला मिळाला नाही. हे बघा, आता तुम्ही मला हे सगळे प्रश्न विचारतायत सरकारी वकील म्हणून विचारलेत. तुम्ही राजकीय नेता म्हणून मला हे प्रश्न विचारू नका. मी राजकीय पक्षाचा निवडणूक लढवली याचा अर्थ असा नाही की पक्षाबद्दल मी सतत बोलणार आहे. तुम्ही हा प्रश्न राजकीय नेत्याला त्या भूमिकेत. सरकारी वकील म्हणून तुम्ही यावरती काही उत्तर देऊ इच्छिता? नाही, मी चर्चा करेल मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्री या संदर्भात. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्यानं आरोपीला फाशी दिली जावी अशा पद्धतीची मागणी होती. इतकंच काय तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा असंच म्हणाले की अशी शिक्षा द्यावी जेणेकरून थरकाप उडला पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. अशा शिक्षांचा खरंच आपल्या कायद्यामध्ये तरतूद केली जाऊ शकते का, की फक्त ह्या भावनात्मक मागण्या अशा पद्धतीनं समोर येतात? हे बघा, कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा आपल्याकडे आहेच. ती कोणत्या प्रकारात दिली जावी, काय नाही दिली जावी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे दंडक आहेत. आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे, भावनिक याच्यावरती चालत नाही. अजमल कसाबने ज्या त्याच्या साथीदारांनी हल्ला केला मुंबईला 26/11, त्या लोकांची मागणी होती त्याला भरचौकात फाशी द्या, पुरावेत. पण आपण शेवटी हा खटला न्यायालयात चालवला, लोकांच्या समोर चालवला आणि मग त्याला फाशीची शिक्षा न्यायालयाने दिली. आणि आजपर्यंत 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कसाबला चुकून फाशी दिली, तो गरीब होता, अशा तऱ्हेचे बेछूट वक्तव्य जगात कुठेही केले गेले नाहीत. मी पाकिस्तानला जाऊन आलो, पाकिस्तानने कधी याच्यातला ब्र काढला नाही. परंतु आमच्या येथीलच महाभाग असं म्हणतात की कसाबच्या याच्यामुळे मिळाला नाही. करकरेंचे कामटेंचा कसाब आणि अबू इस्माईल याला काय म्हणावं, अभ्यास कच्चा. शेवटचा प्रश्न एक हेतू आरोप होतोय तुमच्यावर म्हणून विचारतोय. तुम्ही निवडणुका लढल्यात, तो लढण्याचा संविधानाने सर्वांना अधिकार दिलेला आहे. मात्र पुन्हा एकदा जर तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये तुम्ही जर तुमची जबाबदारी पार पाडत असाल तर आजही भाजपचे पदाधिकारी सदस्य म्हणून तुम्ही आहात का, किंवा ते तुम्ही त्याग दिलेला आहे? फक्त ऑन रेकॉर्ड माहिती. माझे 2 डिफरंट रोल्स आहेत. मला कॅमेरा, हे बघा, मी सरकारी वकील म्हणजे सरकारच्या नोकरीत नाही, पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छितो. मी आहे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर. ज्याला काम असेल त्याला. मी भाजपमध्ये प्रवेश केला लोकसभेच्या निवडणुकीत, ही तेवढीच गोष्ट खरी आहे. मी आजही भाजपचा आहे यात शंका नाही. परंतु माझे 2 वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत, प्रोफेशनल कंपार्टमेंट आणि पॉलिटिकल कंपार्टमेंट. आणि तुम्ही जर करतात असं नाही, आरोपी देखील म्हणतात की तुम्ही आमच्या खटल्यात येऊ नका. आता अनेक ठिकाणी आरोपींनी अर्ज केले. कारण का
कारण आरोपींना भीती वाटते ना. लक्षात घ्या, आरोपींना भीती काय वाटते? सरकारी वकील हे असले तर आपल्याला माफी नाही. मग ही भीती तुमच्या मनात आहे का आरोपींना वाचवण्याची? हा प्रश्न मी त्यांना विचारू इच्छितो. मी जर असेल तर आरोपीला शिक्षा होईल, आपला कार्यकर्ता आहे का तो, हे मला सांगा. धन्यवाद सर, आपली ही परखड प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर फक्त विशेष सरकारी वकील म्हणूनच नाही तर अर्थात एक पक्षाचे राजकीय कार्यकर्ता म्हणून सुद्धा या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी आपलं मत मांडलेलं आहे आणि उलट प्रश्न त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांना या ठिकाणी विचारलेला आहे. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.